शिवसेना नागपूर महानगरपालिका गटनेता पदासाठी नगरसेवक गणेश चर्लेवार यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने तसेच आमदार मनीषा कायंदे उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीत चर्लेवार यांनी गटनेता पदाची सूत्रे स्वीकारली। यावेळी उपस्थित नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत नागपूर शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। तसेच शिवसेना गट अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी गटनेत्याची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते। फार आनंद होतोय। ज्या दिवशी मला बी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी माझ्याकडे फक्त 3,500 रुपये शिल्लक होते। त्यावेळी अनेक चिंता होती की बाबा एवढा मोठा ज्या प्रभागांमध्ये गेल्या काही वर्षापासून पाहतो 4 प्रभागामध्ये 1-1 करोड रुपये एक नगरसेवक हा खर्च करत असतो। तर अशा वेळी आपण कुठे कमी पडू। परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद परिसरातील नागरिकांनी दिला आणि ज्या पद्धतीचे आपण आतापर्यंत नागरिकांसाठी कामं केलेले आहेत, जे लहानपणापासून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये अनेक विविध आपल्या संस्थेच्या माध्यमातून देखील आपण सक्रिय होतो, त्याचा कुठेतरी एक फलस्वरूपी प्रसाद नागरिकांकडून मिळाला आणि त्यांनी मला बहुमताने निवडून आणलं। याकरिता मी नागरिकांचे देखील आभार व्यक्त करतो। सामान्य कार्यकर्त्याला तिकीट ही शिवसेना देऊ शकते। आपण बघितलं असेल की आमचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे, ते देखील एक लहानशा परिवारातून होते। आज त्यांनी इतकी उंच भरारी ही शिवसेनेच्या भरोश्यावर मारलेली आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला हा न्याय मिळतो याचं एकमेव उदाहरण शिंदेजी तर आहेत, तर त्या पद्धतीचे अनेक उदाहरण आहेत। त्यामुळे सामान्य व्यक्तीला न्याय देण्याचं काम शिवसेना नक्की करते। मी माझा वाढदिवस असो किंवा इतरत्र सोहळे असो, या कार्यक्रमांना मी नेहमी कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये जात असतो किंवा जिथे गरज असेल अशा वस्त्यांमध्ये जात असतो। तशीच एक वस्ती आमच्या दक्षिण नागपूरमध्ये आहे, तर त्या 2 वस्तीतल्या विद्यार्थ्यांना शालेय सामुग्री उपलब्ध व्हावी याकरिता हा उपक्रम आम्ही केलेला आहे। आपण जे फुलं देतात ते फुलं चिंबून जातात, त्यानंतर त्याचा काही उपयोग नसतो। परंतु शालेय सामुग्री जर दिली आपण तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्की होईल। त्यांच्या जीवन भरून याला त्याला काहीतरी एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळेल। हा या त्याला गिळू द्या पहिले, सावकाश सावकाश। जर एक पाणी बॉटल द्या थोडं। सर, आज पदग्रहण करण्यात आलेलं आहे, काय सांगा? एक लहानशा झोपडीतल्या मुलाला शिवसेना पक्षाची तिकीट देत आज गटनेता या पक्षाने मला केलेला आहे। लहान कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम शिवसेना ही नेहमी करत असते आणि या संधीला एक आपलं कर्तव्य समजून मी प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जी कुठली समस्या येईल, महानगर स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा मी या माध्यमातून करणार आहे। आज आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल, मनीषा ताई कायंदे, आमच्या नेत्या आमचे कृपालजी तुमाने यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, शिवसेना पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाला पूर्णतः न्याय देण्याचं काम करत प्रत्येक नागरिकांच्या समस्येला पूर्णतः प्रामाणिकतेने सॉल्व्ह करण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे। युवांना तिकीट दिली आहे, त्यामुळे युवासारखी गतीने वेगवान पद्धतीने मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करीन, अशी मी आपल्या सगळ्यांना नक्की आश्वस्त करतो। धन्यवाद। आज नागपूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक गणेश हरिभाऊ चर्लेवार यांचं गटनेतापदी आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेत शिवसेनेचा जो केबिन आहे हक्काचा, त्या ठिकाणी पदग्रहणचा आज कार्यक्रम आहे आणि नागपूर महानगरपालिकेत माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची वाटचाल यशस्वी करण्याकरता आम्हाला काम करायचं आहे। त्यांनी नागपूर शहराच्या सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचा, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणून महानगरपालिकेत शिवसेनेची छाप निर्माण करायची आहे आणि त्यांच्या वार्डातून किंवा प्रभागातून जे निवडून आलेले त्या प्रभागाच्या जनतेला देखील न्याय द्यायचा आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची जी वाटचाल आहे ती भविष्याची
धुरा ते नागपूर महानगरपालिका सांभाळणार आहे. उपस्थित आमदार कृपालजी तुमाने, आमदार मनीषाताई कायंदे, नागपूर शहरचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीने एकेकाळी एक लोकसभा सदस्य असलेला पक्ष मोठं झालं, तसं आताही आम्ही महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेनेचं बळकटीकरणाचं काम करत आहोत. आणि एक मोठ्या संख्येने शिवसेनेकडे लोक आकर्षित होत आहे. आणि ज्या पद्धतीचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं आणि आज नगरविकास मंत्री असताना ते करत आहे. मोठ्या संख्येने शहरामध्ये देखील लोक शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. त्या सर्व लोकांना पक्षात प्रवेश देऊन पक्षाची ताकद मोठी करायची आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे, पक्षाबद्दल पक्षात येणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना ही बळकट करायची, हा जो ध्येय आमचा आहे, त्या ध्येयासाठी आज त्याची एक नागपूर महानगरपालिकेत एक सुरुवात झालेली आहे. आणि हा केबिन नागपूर शहरातील तळागाळाच्या माणसाला न्यायाचा हक्काचा एक केबिन या ठिकाणी राहणार आहे. आणि शिवसेनेचे सामान्य कार्यकर्त्यांनी मतदार या सर्व लोकांना या कार्यालयाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मी गणेश चार्लेवार यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की नागपूर महानगरपालिकेमध्ये भविष्यामध्ये शिवसेनेची वाटचाल यशस्वी होईल आणि मोठ्या संख्येने शिवसेनेची ताकद या शहरात वाढेल आणि भविष्यात एक मोठं दैदिप्यमान यश शिवसेनेला निश्चितपणे मिळेल अशी मला अपेक्षा आहे. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. सर्व उपस्थितांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.